माझ्या प्रिय देशबांधवांनो, मन की बातमध्ये तुम्हा सर्वांशी संवाद साधणं, तुम्हा सर्वांकडून शिकणं, देशातील लोकांच्या यशाबद्दल जाणून घेणं, माझ्यासाठी हा एक खूप सुखद अनुभव आहे. एकमेकांशी मन की बातमधून संवाद साधत असताना आपल्याला कळलं सुद्धा नाही की या कार्यक्रमानं 125 भाग पूर्ण केले आहेत. आज या कार्यक्रमाचा 126वा भाग आहे आणि आजच्या या दिवसाची काही वैशिष्ट्ये आहेत. आज भारताच्या दोन महान व्यक्तींची जयंती आहे. मी शहीद भगतसिंग आणि लता दीदी यांच्याबद्दल बोलत आहे. मित्रांनो, अमर शहीद भगतसिंग प्रत्येक भारतीयासाठी, विशेषतः देशातील तरुणांसाठी एक प्रेरणास्रोत आहेत. निर्भयता त्यांच्या स्वभावात पुरेपूर भरलेली होती. देशासाठी फासावर जाण्यापूर्वी भगतसिंग यांनी ब्रिटिशांना एक पत्रही लिहिलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की तुम्ही मला आणि माझ्या सहकाऱ्यांना युद्ध कैद्यांसारखी वागणूक द्यावी अशी माझी इच्छा आहे. म्हणून आम्हाला फाशी न देता थेट गोळ्या घालून मारलं जावं. हे त्यांच्या अदम्य धैर्याचं प्रतीक आहे. भगतसिंग लोकांच्या दुःखाप्रतीही खूप संवेदनशील होते आणि त्यांच्या मदतीसाठी नेहमीच पुढे असायचे. मी शहीद भगतसिंग यांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. मित्रांनो, आज लता मंगेशकर यांची ही जयंती आहे. भारतीय संस्कृती आणि संगीतात आवड असणारी कोणतीही व्यक्ती त्यांची गाणी ऐकून निश्चितच भारावून जाते. मानवी संवेदनांना भारावून टाकणारं असं सर्व काही त्यांच्या गाण्यांमध्ये आहे. त्यांनी जी देशभक्तीपर गाणी गायली, त्या गाण्यांनी लोकांना खूप प्रेरित केलं. भारताच्या संस्कृतीशीही त्यांचं घट्ट नातं होतं. मी लता दीदींना मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो. मित्रांनो, लता दीदी ज्या महान व्यक्तिमत्वांपासून प्रेरित होत्या, त्यामध्ये वीर सावरकर हे देखील एक आहेत. त्यांना त्या तात्या असे म्हणायच्या. त्यांनी सावरकरांच्या अनेक गीतांना आपल्या स्वरांनी सजवलं. लता दीदींशी माझं जे स्नेहाचं नातं होतं, ते नेहमीच घट्ट होतं. त्या दरवर्षी मला न विसरता राखी पाठवायच्या. मला आठवतंय, मराठी सुगम संगीतातील महान व्यक्तिमत्व सुधीर फडकेंनी सर्वात आधी लता दीदींशी माझी ओळख करून दिली होती आणि मी लता दीदींना म्हणालो होतो की मला तुम्ही गायलेलं आणि सुधीरजींनी संगीतबद्ध केलेलं ज्योती कलश छलके हे गाणं खूप आवडत. मित्रांनो, तुम्ही देखील माझ्यासोबत याचा आनंद घ्या. ज्योति कलश छलके, ज्योति कलश छलके, ज्योति कलश छलके, ज्योति कलश छलके. वे गुलाबी लाल सुनहरे रंग दल बादल के, ज्योति कलश छलके. माझ्या प्रिय देशबांधवांनो, नवरात्रीच्या या दिवसांमध्ये आपण शक्तीची उपासना करतो. आपण नारी शक्तीचा उत्सव साजरा करतो. व्यवसायापासून क्रीडा आणि शिक्षणापासून विज्ञान क्षेत्रापर्यंत तुम्ही कोणतंही क्षेत्र घ्या, देशाच्या कन्या प्रत्येक ठिकाणी यशाचा झेंडा फडकवत आहेत. त्या आज ज्यांची कल्पना करणंही कठीण आहे, अशा आव्हानांवरही मात करत आहेत. मी तुम्हाला जर असा प्रश्न विचारला की तुम्ही समुद्रात सलग
8 महिने राहू शकता का? तुम्ही समुद्रात शिडाच्या नावेतून म्हणजेच वाऱ्याच्या वेगाने पुढे जाणाऱ्या नावेतून 50,000 किलोमीटरचा प्रवास करू शकता का? आणि तो प्रवास अशा वेळी करायचा जेव्हा समुद्रातलं हवामान कधीही बिघडू शकतं. असं करण्यापूर्वी तुम्ही हजार वेळा विचार कराल. पण भारतीय नौदलाच्या 2 धाडसी अधिकाऱ्यांनी नाविका सागर परिक्रमेदरम्यान हे करून दाखवलं आहे. साहस आणि पक्का निश्चय काय असतो हे त्यांनी दाखवून दिलं आहे. मन की बातच्या श्रोत्यांना मी आज या 2 धाडसी अधिकाऱ्यांशी भेटवू इच्छितो. एक आहेत लेफ्टनंट कमांडर दिलना आणि दुसऱ्या आहेत लेफ्टनंट कमांडर रूपा. या दोन्ही अधिकाऱ्यांशी आपण फोनवरून बोलणार आहोत. हॅलो. हॅलो सर. नमस्कार. नमस्कार सर. तर माझ्यासोबत लेफ्टनंट कमांडर दिलना आणि लेफ्टनंट कमांडर रूपा आहेत. तुम्ही दोघी एकत्र आहात का? हो सर, दोघी आहोत. चला, तुम्हा दोघींना नमस्कारम आणि वणक्कम. वणक्कम सर. नमस्कारम सर. बरं, सर्वात आधी तर देशबांधवांना तुमच्या दोघींबद्दल ऐकायचं आहे. तुम्ही सांगू शकाल का? सर, मी लेफ्टनंट कमांडर दिलना आहे. मी भारतीय नौदलाच्या लॉजिस्टिक्स विभागातील आहे. सर, मी नौदलात 2014 मध्ये भरती झाले होते. मी केरळमधल्या कोझिकोडची आहे. माझे वडील सैन्यदलात होते आणि माझी आई गृहिणी आहे. सर, तर माझे पती सुद्धा भारतीय नौदलात अधिकारी आहेत आणि माझी बहीण एनसीसी मध्ये नोकरी करते. जय हिंद सर. मी लेफ्टनंट कमांडर रूपा आहे. मी 2017 मध्ये नौदल शस्त्रास्त्र निरीक्षण विभागामध्ये भरती झाले आणि माझे वडील तामिळनाडूचे आहेत. माझे वडील हवाई दलामध्ये होते. खरं तर संरक्षण दलात सामील होण्यासाठी मला त्यांच्याकडूनच प्रेरणा मिळाली. माझी आई गृहिणी होती. ती पॉंडिचेरीची आहे. बरं दिलना आणि रूपा, मला तुमच्याकडून तुमच्या सागर परिक्रमेबद्दल जाणून घ्यायचं आहे. देशाला तुमचा अनुभव ऐकायचा आहे आणि मला खात्री आहे की हे काही सोपं काम नाहीये. अनेक संकटं आली असतील, पण तुम्ही त्यांचा सामना केला असेल. हो सर, मला हे सांगावसं वाटतं की आयुष्यात एकदा आपल्याला अशी संधी मिळते जी आपलं आयुष्य बदलून टाकते आणि सागरी परिक्रमा ही आमच्यासाठी तशीच एक संधी होती. भारतीय नौदल आणि भारत सरकार यांनी ती आम्हाला दिली आहे आणि या मोहिमेत आम्ही जवळपास 47,500 किलोमीटर प्रवास केला सर. यासाठी आम्ही 2 ऑक्टोबर 2 गोव्याहून 2024 रोजी निघालो आणि 29 मे 2025 रोजी परत आलो आणि ही मोहीम पूर्ण करण्यासाठी आम्हाला 238 दिवस लागले आणि या बोटीवर 238 दिवस फक्त आम्ही दोघीच होतो सर. आणि या मोहिमेसाठी आम्ही 3 वर्षांची तयारी केली. नेव्हिगेशन पासून संप्रेषण, आपत्कालीन उपकरणे कशी वापरायची, डायव्हिंग कसं करायचं आणि बोटीवर कोणती आपत्कालीन स्थिती उद्भवली जसं की वैद्यकीय स्थिती तर ती कशी हाताळायची, या सगळ्याबद्दल आम्हाला भारतीय नौदलाने प्रशिक्षण दिलं होतं सर. आणि मला सांगावंसं वाटतं की आम्ही भारताचा झेंडा पॉइंट निमोवर फडकवला. तो या प्रवासातला सर्वात अविस्मरणीय क्षण होता. आणि सर, पॉइंट निमो हे जगातलं सर्वात दुर्गम ठिकाण आहे. तिथून सर्वात जवळचा माणूस म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मधला आहे आणि तिथे एका शिडाच्या बोटीतून पोहोचणाऱ्या पहिल्या भारतीय, पहिल्या आशियाई आणि जगातल्या पहिल्या व्यक्ती आम्ही ठरलो सर. आणि ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. वा, खूप खूप अभिनंदन तुमचं. थँक्यू. तुमच्या सहकारी सुद्धा काही सांगू इच्छितात. सर, मला हे सांगायचं आहे की शिडाच्या बोटीने सागरी परिक्रमा करणाऱ्यांची संख्या माउंट एव्हरेस्टवर पोहोचणाऱ्यांच्या संख्येपेक्षा खूप कमी आहे. आणि खरं तर जे शिडाच्या बोटीने एकट्याने सागरी परिक्रमा करतात त्यांची संख्या अंतराळात गेलेल्या व्यक्तींच्या संख्येपेक्षाही खूप कमी आहे. बरं, इतक्या अवघड प्रवासासाठी एकत्र काम करण्याची खूप गरज असते आणि तिथे तर तुम्ही दोघीच अधिकारी होतात. तुम्ही दोघींनी हे कसं केलं? तर अशा प्रवासासाठी आम्हा दोघींना एकत्र मेहनत करावी लागायची आणि जसं लेफ्टनंट कमांडर दिलनाने सांगितलं, हे साध्य करण्यासाठी फक्त दोघीच होतो बोटीवर. आणि आम्ही बोट दुरुस्त करणाऱ्या होतो, इंजिन मेकॅनिक होतो, वैद्यकीय मदतनीस, स्वयंपाकी, स्वच्छता करणाऱ्या, चालक
नॅव्हिगेटर आणि सर्व काही एकाच वेळी बनावं लागायचं. हे साध्य करण्यासाठी भारतीय नौदलाचं मोठं योगदान होतं. आम्हाला प्रत्येक प्रकारचं प्रशिक्षण दिलं आहे. खरं तर आम्ही 4 वर्षांपासून एकत्र प्रवास करत आहोत. त्यामुळे एकमेकींची बलस्थानं आणि कमकुवतपणा आम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे. म्हणून आम्ही सांगतो की आमच्या बोटीवर एक असे उपकरण होते जे कधीच खराब झाले नाही. ते म्हणजे आमच्या दोघींचं एकत्र काम करणं. बरं, जेव्हा हवामान खराब व्हायचं, कारण हे समुद्राचं जग असंच आहे जिथे हवामानाचा काही नेम नसतो, तेव्हा तुम्ही ती परिस्थिती कशी हाताळायचा? तर आमच्या प्रवासात खूप प्रतिकूल आव्हानं होती. आम्हाला या मोहिमेत अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं. विशेषतः सर, दक्षिण महासागरातील हवामान नेहमीच खराब असतं. आम्हाला 3 वादळांचाही सामना करावा लागला आणि सर, आमची बोट फक्त 17 मीटर लांब आहे आणि तिची रुंदी फक्त 5 मीटर आहे. कधी-कधी 3 मजली इमारतीपेक्षाही मोठ्या अशा लाटा यायच्या आणि आम्ही आमच्या प्रवासात खूप जास्त उष्णता, खूप जास्त थंडी या दोन्हींचा सामना केला आहे. आम्ही जेव्हा अंटार्क्टिकामध्ये प्रवास करत होतो, तेव्हा वारा 90 किलोमीटर प्रति तास वेगाने वाहायचा. तापमान 1 डिग्री सेल्सिअस असायचे. या दोन्हीचा सामना करावा लागला होता. थंडीपासून वाचण्यासाठी 6 ते 7 थर असलेले कपडे एकाच वेळी घालायला यायचो आणि संपूर्ण दक्षिण महासागराचा प्रवास आम्ही अशा 7 थरांच्या कपड्यांमध्ये केला. आणि कधी-कधी आम्ही गॅस स्टोव्ह घेऊन आमचे हात गरम करायचो आणि कधी अशी परिस्थिती यायची जेव्हा वारा अजिबात नसायचा आणि आम्ही शीट पूर्ण खाली करून जायचो. आणि सर, खरं तर अशा परिस्थितीत आमच्या धैर्याची परीक्षा असायची. मुली किती कष्ट घेतात हे पाहून लोकांना आश्चर्य वाटत असेल. परिक्रमेमध्ये विविध देशांतील अनुभव कसे होते? भारतीय मुली पाहून लोकांच्या मनात विचार येत असतील. हो, आम्हाला खूप चांगला अनुभव आला. आम्ही 8 महिन्यामध्ये 4 ठिकाणी थांबलो होतो. ऑस्ट्रेलिया, फोर्ट स्टॅनले, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका. प्रत्येक ठिकाणी सरासरी किती वेळ थांबावं लागायचं? आम्ही एका ठिकाणी 14 दिवस राहिलो सर. एका ठिकाणी 14 दिवस. बरोबर सर. आणि आम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात भारतीयांना पाहिलं सर. तेही खूप सक्रिय आणि खूप आत्मविश्वासाने भारताचं नाव उज्ज्वल करत आहेत. आणि आम्हाला असं वाटलं की आमचं जे यश आहे सर, ते स्वतःचंही यश मानत होते आणि प्रत्येक ठिकाणी आम्हाला वेगवेगळे अनुभव आले. आणि जसं की ऑस्ट्रेलियामध्ये वेस्टर्न ऑस्ट्रेलियन पार्लमेंटच्या सभापतींनी आम्हाला बोलावलं. त्यांनी आम्हाला खूप प्रेरित केलं. अशा गोष्टी घडायच्या. आम्हाला खूप अभिमान वाटायचा. आणि जेव्हा न्यूझीलंडमध्ये गेलो, तेव्हा माओरी लोकांनी आमचं स्वागत केलं आणि आपल्या भारतीय संस्कृतीबद्दल खूप आदर दाखवला. एक महत्त्वाची गोष्ट आहे सर, पोर्ट स्टॅनले एक दुर्गम बेट आहे. ते दक्षिण अमेरिकेजवळ आहे. तिथली एकूण लोकसंख्या फक्त 3,500 आहे. पण तिथे आम्ही एक छोटा भारत पाहिला आणि तिथे 45 भारतीय होते. त्यांनी आम्हाला आपलं मानलं आणि आम्हाला घरी असल्याचा अनुभव दिला. बरं, आपल्या देशातल्या मुली ज्यांना तुमच्यासारखंच काहीतरी वेगळं करायचं आहे, त्यांना तुम्ही दोघी काय संदेश देऊ इच्छिता? तर मी लेफ्टनंट कमांडर रूपा बोलते आता. मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना हे सांगू इच्छिते की जर कोणीही मनापासून मेहनत केली तर या जगात काहीही अशक्य नाही. तुम्ही कुठून आला आहात, कुठे जन्माला आलात याने काही फरक पडत नाही. आमच्या दोघींची अशी इच्छा आहे की भारतातील तरुण आणि महिलांनी मोठी स्वप्न पाहावीत आणि भविष्यात सर्व मुली आणि महिला संरक्षण क्षेत्रात, क्रीडा क्षेत्रात, साहसी क्षेत्रात सहभागी होऊन देशाचं नाव उज्ज्वल करावं. दिलना आणि रूपा, केवढं मोठं धाडस तुम्ही केलं आहे. तुमचं बोलणं ऐकून मलाही खूप रोमांचकारी अनुभव येतोय. मी तुम्हा दोघींना खूप खूप धन्यवाद देतो. निश्चितपणे तुमची मेहनत, तुमचं यश, तुमची कामगिरी देशातील तरुणांना खूप प्रेरणा देईल. असाच तिरंगा फडकवत राहा. भविष्यातील प्रयत्नांसाठी तुम्हाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. वणक्कम, नमस्कारम. नमस्कार सर. मित्रांनो, आपले सण, उत्सव भारताच्या संस्कृतीला जिवंत ठेवतात. दिवाळीनंतर येणारा छठ पूजा हा असाच एक पवित्र सण आहे. सूर्यदेवाला समर्पित असलेलं हे महापर्व खूपच विशेष आहे. यामध्ये
आपण मावळत्या सूर्यालाही अर्घ्य देतो, त्यांची आराधना करतो. ही छठ पूजा केवळ देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्येच साजरी केली जात नाही, तर जगभरात तिची शोभा पाहायला मिळते. आज हा एक जागतिक उत्सव बनत आहे. मित्रांनो, मला तुम्हाला हे सांगताना खूप आनंद होत आहे की भारत सरकार देखील छठ पूजेबाबत एका मोठ्या प्रयत्नात गुंतले आहे. भारत सरकार छठ महापर्वाला युनेस्कोच्या इंटेंजिबल कल्चरल हेरिटेज लिस्ट म्हणजेच युनेस्कोच्या सांस्कृतिक वारशाच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करत आहे. छठ पूजा जेव्हा युनेस्कोच्या यादीत समाविष्ट होईल, तेव्हा जगाच्या कानाकोपऱ्यातील लोकांना तिची भव्यता आणि दिव्यता अनुभवता येईल. मित्रांनो, काही काळापूर्वी भारत सरकारच्या अशाच प्रयत्नांमुळे कोलकात्याची दुर्गा पूजा देखील युनेस्कोच्या यादीचा भाग बनली आहे. आपण आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमांना अशीच जागतिक ओळख मिळवून दिली तर जग देखील त्यांच्याबद्दल जाणून घेईल, समजून घेईल आणि त्यात भाग घेण्यासाठी पुढे येईल. मित्रांनो, आता 2 ऑक्टोबरला गांधी जयंती आहे. गांधीजींनी नेहमीच स्वदेशीचा स्वीकार करण्यावर भर दिला आणि त्याचा खादी सर्वात मुख्य भाग होती. दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर खादीची चमक काहीशी फिकी पडत चालली होती. पण गेल्या 11 वर्षांत खादीबद्दल देशातील लोकांमध्ये आकर्षण खूप वाढलं आहे. गेल्या काही वर्षांत खादीच्या विक्रीत मोठी वाढ दिसून आली आहे. मी तुम्हा सर्वांना आग्रह करतो की 2 ऑक्टोबरला खादीची कोणती ना कोणती वस्तू नक्की खरेदी करा. अभिमानाने सांगा, हे स्वदेशी आहे. सोशल मीडियावर व्होकल फॉर लोकल सोबत हे शेअर सुद्धा करा. मित्रांनो, खादीप्रमाणेच आपल्या हातमाग आणि हस्तकला क्षेत्रातही बरेच बदल पाहायला मिळत आहेत. आज आपल्या देशात अशी अनेक उदाहरणं समोर येत आहेत, जी सांगतात की परंपरा आणि नाविन्य याद्वारे एकत्रितपणे अतिशय अद्भुत परिणाम मिळू शकतात. जसं की तामिळनाडूच्या याज नेचरल्सचं एक उदाहरण आहे. अशोक जगदीशन आणि प्रेम सेल्वाराज यांनी इथे कॉर्पोरेट नोकरी सोडून एक नवा उपक्रम सुरू केला. त्यांनी गवत आणि केळीच्या तंतूंपासून योगा मॅट बनवल्या, हर्बल रंगांनी कपडे रंगवले आणि 200 कुटुंबांना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार दिला. झारखंडच्या आशिष सत्यव्रत साहूजी यांनी जोहारग्राम ब्रँडच्या माध्यमातून आदिवासी विणकाम आणि वस्त्रांना ग्लोबल रॅम्प पर्यंत पोहोचवला आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे आज झारखंडच्या सांस्कृतिक वारशाला दुसऱ्या देशांमधले लोकही ओळखू लागले आहेत. बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातल्या स्वीटी कुमारी यांनीही संकल्प क्रिएशन सुरू केलं आहे. मिथिला पेंटिंगला त्यांनी महिलांच्या उदरनिर्वाहाचं साधन बनवलं आहे. आज 500हून अधिक ग्रामीण महिला त्यांच्यासोबत सहभागी झाल्या आहेत आणि आत्मनिर्भरतेच्या वाटेवर आहेत. यशाच्या या सर्व कथा आपल्याला सांगतात की आपल्या परंपरांमध्ये उत्पन्नाचे कितीतरी स्रोत दडलेले आहेत. जर निश्चय पक्का असेल तर यश आपल्यापासून दूर जाऊ शकत नाही. माझ्या प्रिय देशबांधवांनो, काही दिवसांतच आपण दसरा साजरा करणार आहोत. यंदाचा दसरा आणखी एका कारणामुळे खूप विशेष आहे. याच दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. एका शतकाचा हा प्रवास जितका अद्भुत आणि अभूतपूर्व आहे, तितकाच प्रेरणादायी आहे. 100 वर्षांपूर्वी जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती, तेव्हा देश अनेक शतकांपासून गुलामगिरीच्या साखळदंडात जखडलेला होता. अनेक शतकांच्या या गुलामगिरीने आपल्या स्वाभिमानाला आणि आत्मविश्वासाला जबर धक्का पोहोचवला होता. जगातल्या सर्वात प्राचीन संस्कृतीसमोर ओळख टिकण्याचं संकट निर्माण झालं होतं. देशबांधव न्यूनगंडाला बळी पडू लागले होते. त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्यासोबतच देश वैचारिक गुलामगिरीतूनही
मुक्त होणं महत्त्वाचं होतं. परमपूज्य डॉक्टर हेडगेवारजी यांनी अशा परिस्थितीत या विषयावर विचारमंथन करायला सुरुवात केली आणि मग या भव्य कार्यासाठी त्यांनी 1925 मध्ये विजयादशमीच्या पावन मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. डॉक्टर साहेबांच्या निधनानंतर परमपूज्य गुरुजींनी राष्ट्रसेवेच्या या महायज्ञाला पुढे नेलं. हे आपले परमपूज्य गुरुजी म्हणायचे, राष्ट्राय स्वाहा इदम राष्ट्रायदम न मम, म्हणजेच हे माझं नाही, हे राष्ट्राचं आहे. हे स्वार्थाच्या पलीकडे जाऊन राष्ट्रासाठी समर्पण भाव ठेवण्यासाठी प्रेरित करते. गुरुजी गोळवलकरजी यांच्या या वाक्याने लाखो स्वयंसेवकांना त्याग आणि सेवेचा मार्ग दाखवला आहे. अशी त्याग आणि सेवेची भावना तसेच शिस्तीची शिकवण ही संघाची खरी ताकद आहे. आज RSS 100 वर्षांपासून न थकता न थांबता राष्ट्रसेवेच्या कार्यात मग्न आहे. म्हणूनच आपण पाहतो की देशात कुठेही नैसर्गिक आपत्ती आली की RSSचे स्वयंसेवक सर्वात आधी तिथे पोहोचतात. लाखो स्वयंसेवकांच्या जीवनातील प्रत्येक कर्मात, प्रत्येक प्रयत्नात राष्ट्रप्रथम, नेशन फर्स्ट ही भावना नेहमीच सर्वश्रेष्ठ असते. मी राष्ट्रसेवेच्या महायज्ञात स्वतःला समर्पित करणाऱ्या प्रत्येक स्वयंसेवकाला माझ्या शुभेच्छा देतो. माझ्या प्रिय देश बांधवांनो, पुढच्या महिन्यात 7 ऑक्टोबरला महर्षी वाल्मिकी जयंती आहे. महर्षी वाल्मिकी हे भारतीय संस्कृतीचे किती मोठे आधारस्तंभ आहेत हे आपल्या सर्वांना माहीत आहेत. आपल्याला भगवान रामाच्या, त्यांच्या अवताराच्या कथांशी इतका सखोल परिचय करून देणारे महर्षी वाल्मिकीच होते. त्यांनी मानवतेला रामायणासारखा अद्भुत ग्रंथ दिला. मित्रांनो, रामायणाचा हा प्रभाव त्यात सामावलेल्या भगवान रामाच्या आदर्शांमुळे आणि मूल्यांमुळे आहे. भगवान रामाने सेवा, समरसता आणि करुणेने सर्वांना आपलंसं केलं होतं. म्हणूनच आपण पाहतो की महर्षी वाल्मिकींच्या रामायणातील राम माता शबरी आणि निषादराज यांच्यासोबतच पूर्ण होतात. म्हणूनच मित्रांनो, अयोध्येत जेव्हा राम मंदिराचं बांधकाम झालं तेव्हा त्याबरोबर निषादराज आणि महर्षी वाल्मिकी यांचीही मंदिरे बांधण्यात आली आहेत. मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही सुद्धा जेव्हा अयोध्येत प्रभू रामाच्या दर्शनाला जाल तेव्हा महर्षी वाल्मिकी आणि निषादराज यांच्या मंदिरांना अवश्य भेट द्या. माझ्या प्रिय देशबांधवांनो, कला, साहित्य आणि संस्कृतीची सर्वात खास गोष्ट ही आहे की त्या कोणत्याही एका चौकटीत बांधलेल्या नसतात. त्यांचा सुगंध सर्व सीमा पार करून लोकांच्या मनाला स्पर्श करतो. नुकतंच पॅरिसमधील एका सांस्कृतिक संस्थेने, शौंख मंडपाने आपली 50 वर्षे पूर्ण केली आहेत. या केंद्राने भारतीय नृत्याला लोकप्रिय बनवण्यात आपलं मोठं योगदान दिलं आहे. याची स्थापना मिलेना साल्विनी यांनी केली होती. त्यांना काही वर्षांपूर्वी पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं होतं. मी शौंख मंडपाशी संलग्न असलेल्या सर्व लोकांचे खूप अभिनंदन करतो आणि भविष्यातील प्रयत्नांसाठी त्यांना शुभेच्छा देतो. मित्रांनो, आता मी तुम्हाला 2 छोट्या ऑडिओ क्लिप ऐकवत आहे. त्या लक्ष देऊन ऐका. दयालु सित किंसितना मिनिहा कौरुंदो मसबंदे मिनिहा गन सुंदिने नैनु वेदो बिंद कुदुसितुवे दयालु सित किंसितना मिनिहा कौरुंदो मसबंदे मिनिहा गन सुंदिने. आता दुसरी क्लिप सुद्धा ऐका.
மனிதன் மனிதனுக்காயில்லையே, மற்றதுதான் இங்கு கவலைப்படும். கருணையுள்ளத்தில் பரவிடவே அன்பு செய்வாய் நீ என் தோழா. மனிதன் மனிதனுக்காயில்லையே, மற்றதுதான் இங்கு கவலைப்படும். கருணையுள்ளத்தில் பரவிடவே. मित्रांनो, हा आवाज भूपेन हजारिका यांच्या गाण्यांमुळे जगभरातील वेगवेगळे देश एकमेकांशी कसे जोडले जातात या गोष्टीची साक्ष आहे. खरं म्हणजे श्रीलंकेत एक अत्यंत कौतुकास्पद प्रयत्न केला गेला आहे. यामध्ये भूपेनदा यांच्या प्रतिष्ठित मनुहे मनुहार बाबे या गाण्याला श्रीलंकेच्या कलाकारांनी सिंहली आणि तमिळमध्ये अनुवादित केले आहे. मी तुम्हाला याच गाण्याची ऑडिओ क्लिप ऐकवली आहे. काही दिवसांपूर्वी मला आसाममध्ये त्यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात सहभागी होण्याचं सौभाग्य मिळालं होतं. तो खरंच एक खूप अविस्मरणीय कार्यक्रम होता. मित्रांनो, आसाम आज जिथे भूपेन हजारिकाजींची जन्मशताब्दी साजरी करत आहे, तिथेच काही दिवसांपूर्वी एक दुःखद प्रसंगही घडला आहे. जुबिन गर्ग यांच्या अकाली निधनामुळे लोक शोकाकुल आहेत. जुबिन गर्ग एक प्रसिद्ध गायक होते, ज्यांनी देशभरात आपली ओळख निर्माण केली होती. आसामच्या संस्कृतीशी त्यांचं खूप घट्ट नातं होतं. जुबिन गर्ग आपल्या आठवणींमध्ये नेहमीच राहतील आणि त्यांचं हे संगीत येणाऱ्या पिढ्यांना मंत्रमुग्ध करत राहील. जुबिन गार्ग आसील अहोमोर हमोस कृतीर उज्ज्वल रत्नो जनोतार हृदयात तेयो हृदय जियाय थाकिबो. मित्रांनो, काही दिवसांपूर्वी आपल्या देशाने एक महान विचारवंत आणि चिंतक S.L. भैरप्पा यांनाही गमावला आहे. माझा भैरप्पाजींशी वैयक्तिक संपर्कही होता आणि आमच्यात अनेकदा वेगवेगळ्या विषयांवर सखोल चर्चाही झाली. त्यांच्या रचना तरुण पिढीच्या विचारांना दिशा देत राहतील. त्यांच्या अनेक कन्नड रचनांचे अनुवादही उपलब्ध आहेत. त्यांनी आपल्याला सांगितलं की आपल्या मूळ परंपरांचा आणि संस्कृतीचा अभिमान बाळगणं किती महत्त्वाचं आहे. मी S.L. भैरप्पाजींना माझी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि तरुणांना त्यांच्या रचना वाचण्याचा आग्रह करतो. माझ्या प्रिय देशबांधवांनो, येत्या काही दिवसांत एकापाठोपाठ एक सण आणि आनंदाचे क्षण येणार आहेत. प्रत्येक सणाला आपण खरेदीही खूप करतो आणि यावेळी तर GST बचत उत्सव सुद्धा सुरू आहे. मित्रांनो, एक असा संकल्प करून तुम्ही तुमचे सण आणखी उत्तम बनवू शकता. ठरवलं की यावेळी सण फक्त स्वदेशी वस्तूंनीच साजरा करायचा, तर बघा आपल्या उत्सवाची शोभा कित्येक पटींनी वाढेल. व्होकल फॉर लोकलला खरेदीचा मंत्र बनवा. जे देशात तयार झालं आहे, नेहमी फक्त तेच खरेदी करू असा निश्चय करा. जे देशातील लोकांनी बनवलं आहे ते घरी घेऊन येऊ. ज्यात देशाच्या कोणत्या तरी नागरिकाची मेहनत आहे, अशा वस्तूचा उपयोग करू. जेव्हा आपण असं करतो, तेव्हा आपण एखादी वस्तू खरेदी करत नाही, तर आपण एखाद्या कुटुंबाची आशा घरी आणतो, एखाद्या कारागिराच्या मेहनतीचा सन्मान करतो, एखाद्या तरुण उद्योजकाच्या स्वप्नांना पंख देतो. मित्रांनो, सणासुदीच्या काळात पण सर्वजण आपलं घर स्वच्छ करण्याच्या कामाला लागतात. पण स्वच्छता फक्त घराच्या 4 भिंतींपुरती मर्यादित राहू नये. गल्ली, परिसर, बाजार, गाव, प्रत्येक ठिकाणी स्वच्छता ही आपली जबाबदारी असावी.
मित्रांनो, आपल्याकडे हा संपूर्ण काळ उत्सवांचा असतो आणि दिवाळी म्हणजे आपला एक प्रकारे खूप मोठा महोत्सव असतो. मी तुम्हा सर्वांना येणाऱ्या दिवाळीच्याही खूप खूप शुभेच्छा देतो. पण त्याचबरोबर मी पुन्हा एकदा सांगेन की आपल्याला आत्मनिर्भर बनायचं आहे, देशाला आत्मनिर्भर बनवायचंच आहे आणि त्याचा मार्ग स्वदेशीमधूनच आपल्याला पुढे नेतो. मित्रांनो, मन की बातमध्ये यावेळी इथे थांबू. पुढच्या महिन्यात पुन्हा नव्या कामगिरींसह आणि प्रेरणांसह भेटेन. तोपर्यंत तुम्हा सर्वांना शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद.